सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। पाहूया सविस्तर बातमी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना 2 वर्षाच्या तडीपारीची नोटीस नाशिक पोलिसांनी बजावली। ही नोटीस बजावता सुधाकर बडगुजर यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात दाखल झाले। पोलीस उपायुक्तांशी चर्चा करत बडगुजर यांनी या प्रकरणात दिलासा मिळण्यासाठी 10 दिवसाची मुदत मागितली आहे। मी उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली। मी आता त्यांना एक 10 दिवसाची वेळ मागितली, ते आता किती दिवस देतात बघू। 2014 मध्ये पोलिसांसोबत झालेल्या वादात बडगुजर यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांना 2023 साली शिक्षा देखील झाली आणि याच प्रकरणात पोलिसांनी त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली। मात्र आता सुधाकर बडगुजर यांनी या प्रकरणात आपण उच्च न्यायालयात दाद मागितल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचे कागदपत्र सादर करण्याच्या सूचना बडगुजर यांना दिल्यात। याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे। सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। BP ॲक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे। पहिली नोटीस। त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे। त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणात कायदेशीर बाब असली तरी सुधाकर बडगुजर यांना देण्यात आलेली नोटीस ही राजकीय सुडातून असल्याचा आरोप बडगुजर यांनी केलाय। तेच म्हटलं, कालच्या सभेचंच द्योतक आहे। कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला। काय म्हटलंय नोटीस? काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी बडगुजर यांच्यावर आरोप केले आणि यानंतर अवघ्या काही तासातच बडगुजर यांना तडीपारीची नोटीस दिल्यानं या प्रकरणाला राजकीय किनार देखील असल्याचं बोललं जातंय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।